ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो, नमस्कार. विवेक प्रेरणा मालिकेत आपलं स्वागत आहे. आज आपण अशी एक कविता बघणार आहोत की ज्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल. जे स्वामीजींचे शब्द आहे ते शब्द इथे आपण काव्यामध्ये बघत आहोत. तेव्हा प्रथम आपण ही कविता वाचून घेऊया. समजोने जुने वस्त्र. समजोने जुने वस्त्र देह फेकून देईल, तरी माझा आत्मा कार्य करीत राहील. जोवर नाही होत सर्व जीव येथे मुक्त, तोवर मी राहीन अखंड कार्य करीत. माझे विचार देशाला देत राहतील प्रेरणा, दिला मी जगाला 1000 वर्षांचा भरणा. माझे कार्य करण्यासी यारे मदतीला, भक्तिमुक्ती सर्व काही मिळेल तुम्हाला. भय नका बाळगू मी राहीन पाठीशी, देशहितासाठी द्यारे प्राणाची आहुती. काम करिता करिता जरी आले मरण, तरी मी म्हणेन धन्य तुमचे जीवन. नरकात जरी गेला तरी आणीन खेचून, विश्वास ठेवा हे विवेकानंदांचे वचन. विवेकानंदांची आशा आहे तुमच्यावर, जनसेवेसाठी करा युवा शक्तीचा वापर. तर ह्या कवितेमध्ये स्वामीजींनी काय म्हटलं आहे ते आपण बघणार आहोत. इथे स्वामीजी काय म्हणतात की जसा मनुष्य जुने वस्त्र फेकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्या प्रकारे मला हे शरीर फेकून देण्यामध्ये आनंद वाटेल. कारण आता शरीराचं काम संपलेलं आहे. शरीर आता थकलेलं आहे आणि शरीराला खूप जीर्ण झालेलं आहे. बघा, एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, अतिवापराने जीर्ण झालेल्या वस्त्राप्रमाणे मला माझे पार्थिव शरीर टाकून देणे जास्त श्रेयस्कर वाटू लागेल. परंतु मी कार्य करण्यापासून कदापि थांबणार नाही. जोपर्यंत संपूर्ण जगास आपण ईश्वरापासून अभिन्न असल्याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत मी सर्वत्र स्त्री पुरुषांना प्रेरणा देत राहीन. बघा, स्वामीजी काय म्हणतात की हे जुने वस्त्र अतिवापरामुळे खराब झालेले, नष्ट झालेले जुने वस्त्र फेकून देण्यामध्ये मला आनंद होईल, पण माझं कार्य काही मी थांबणार नाही. माझा आत्मा कार्य करत राहील. म्हणजे हा फरक असतो अज्ञानी जीवामध्ये आणि ज्ञानी पुरुषामध्ये. अज्ञानी जीवाला हे शक्य नाही. अज्ञानी जीव आपल्या कर्माप्रमाणे जन्म घेतो, कर्माप्रमाणे शरीर सोडतो. त्याच्या हाती काहीही नसते. तो पूर्णपणे प्रकृतीच्या अधीन असतो. पण हे महापुरुष शरीर धारण करतात आणि शरीर हे स्थूल शरीर जरी सोडून दिलं तरी सूक्ष्म शरीर मात्र त्यांचं असते. ते सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून कार्य करत राहतात. जोपर्यंत ते पुन्हा शरीर धारण करत नाही, तोपर्यंत सूक्ष्म शरीराद्वारे लोकांना ते प्रेरणा देत राहतात. इथे स्वामीजी हेच म्हणतात की जीर्ण झालेल्या वस्त्राप्रमाणे मी माझं शरीर फेकून देईल, पण मी कार्य करतच राहील. मी लोकांना प्रेरणा देतच राहील. आणि जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला हे कळत नाही की आपण ईश्वराशी एक आहोत, तोपर्यंत माझं कार्य थांबणार नाही. म्हणजे हे महापुरुष जरी शरीर सोडून गेलेले असले तरी ते सूक्ष्म शरीरामध्ये राहून लोकांना प्रेरणा देतात. तेच इथे स्वामीजी म्हणत आहे की समजोने जुने वस्त्र देह फेकून देईन, तरी माझा आत्मा कार्य करीत राहील. जोवर नाही होतं सर्व जीव येथे मुक्त, तोवर मी राहीन अखंड कार्य करीत. जोपर्यंत सर्व जीव मुक्त होत नाही, तोपर्यंत मी कार्य करतच राहणार. आता बघा, स्वामी विवेकानंदांनी शरीर सोडून दिलं. फक्त 39 वर्षामध्ये शरीर सोडलं. तर त्यांनी शरीर सोडलं
म्हणजे ते काही गेले का? ते गेले नाही. आजही ते कार्य करत आहे. त्यांच्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून आजही ते कार्य करत आहेत. बघा, एक स्वामी अशोकानंदजी महाराज होते. आता अशोकानंदजींना स्वामीजींचं दर्शन झालं नाही, स्वामीजींची भेट झाली नाही. ते स्वामी विवेकानंदांचं शरीर गेल्यानंतर आले. पण त्यांना स्वामीजींनी मंत्र दिला, त्यांना स्वामीजींनी संन्यास दिला. त्यामुळे ते म्हणायचे की माझे गुरु स्वामी विवेकानंद आहे, कारण त्यांनी मला शिष्यत्व दिलेलं आहे, त्यांनी मला मंत्र दिलेला आहे. आणि ब्रह्मानंदजी महाराजांनी, महापुरुष महाराजांनी ते मान्य केलं. ते म्हणाले की आता तुला कुणाकडूनही दीक्षा घ्यायची गरज नाही, कारण स्वतः स्वामीजींनी तुला दीक्षा दिलेली आहे. शेवटपर्यंत ते स्वतःला स्वामीजींचे शिष्य समजायचे. ते अमेरिकेमध्ये गेले, सॅन फ्रान्सिस्को सेंटरचे बरेच वर्ष अध्यक्ष होते आणि ते आत्मसाक्षात्कारी पुरुष होते. त्यांनी महान कार्य केलं. त्यांची व्याख्यानं खूप प्रेरणादायी आहे. जर तुम्हाला कधी ऐकायला मिळाली स्वामी अशोकानंद महाराजांची व्याख्यानं जरूर ऐका. ते व्याख्यानं ऐकल्यानंतरच आपल्याला कळतं की यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे. एवढी त्यांची व्याख्यानं प्रेरणादायी आहे. तर बघा, आता स्वामीजी शरीरामध्ये नाही, ते गेलेले आहे, तरी त्यांनी अशोकानंद महाराजांसारखे संन्यासी निर्माण केलेच ना. म्हणजे ते गेले कुठे? जर व्यक्ती अधिकारी असेल, जर व्यक्तीचं मन पवित्र असेल, जर स्वामीजींवरती भक्ती असेल, तर आजही स्वामीजी मार्ग दाखवतात. ते प्रगट होऊन सांगतात, कारण त्यांचं सूक्ष्म शरीर आहेच. ते केव्हाही स्थूल शरीर घेऊ शकतात. भगवान श्री रामकृष्ण बघा, त्यांनी 16 ऑगस्ट 1886ला शरीर सोडलं. त्या शरीर सोडल्यानंतर 1 महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये सगळे शिष्य इकडे तिकडे भटकू लागले. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण सुरेंद्रनाथ मित्र यांच्यासमोर उभे राहिले. बघा, तेव्हा शरीर नाही, पण त्यांनी दर्शन दिलं आणि सुरेंद्राला सांगितलं, अरे सुरेश, तू इथे काय करतो आहेस? सुरेश ध्यान करत होता. अरे तू काय करतो आहेस? माझी मुलं भटकत आहे, त्यांना कुठे राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, आणि तू इथे बसला आहे ध्यान करत. जा, पहिले एखादं भाड्याचं घर घे, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था कर. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण शरीरामध्ये नाही, शरीर सोडलेलं आहे, तरी सुरेंद्राला सांगितलं की तू माझ्या मुलांची काळजी घे. लगेच सुरेंद्र स्वामीजीकडे धावत धावत गेला. वराहनगर मठाची जागा भाड्यानं घेतली आणि मग तिथे सगळे राहू लागले आणि सुरेंद्रनाथ त्या घराचं भाडं देऊ लागला. म्हणजे हे महापुरुष जरी शरीर सोडून गेले तरी ते आजही अस्तित्वात आहे. आपल्या स्थूल दृष्टीला ते दिसत नाही, पण आजही आपण त्यांना बघू शकतो. आजही ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांना ते सोपं जातं. कारण शरीर असल्यामुळे काय होतं, एका ठिकाणी मनुष्याला बद्ध होऊन राहावं लागतं. स्वामी विवेकानंद म्हणा किंवा श्री रामकृष्ण म्हणा, एकाच ठिकाणी एका बॉडीमध्ये ते मर्यादित असतात. आता तर ते सगळ्यामध्येच आहे, सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे, आत्मरूपानं वास करत आहे. ते कुणालाही कधीही चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. ते आतूनच प्रेरणा देणार किंवा ते दर्शन देऊन प्रेरणा देणार. म्हणून हे आहे महापुरुषांचं लक्षण. ते जरी गेलेले असले तरी आजही ते अस्तित्वात आहे. जेव्हा स्वामी ब्रह्मानंदजी वृंदावनला तपस्या करत होते, ते रात्री बरोबर 12 वाजता उठायचे. पण जर एखाद्या दिवस ते 12 वाजता उठू शकले नाही तर तिथे एक वैष्णव बाबाजी, ते होते सूक्ष्म शरीरामध्ये, ते वैष्णव बाबाजी येऊन त्यांच्या खोलीमध्ये येऊन त्यांना हलवून हलवून उठवायचे. म्हणजे काय 12 वाजले आहे, आता उठ, झोपायची वेळ नाही. म्हणजे वृंदावनामध्ये असे कितीतरी वैष्णव बाबाजी आहेत
सूक्ष्म शरीरामध्ये. त्यांनी स्थूल शरीर सोडलेलं आहे तरी पण साधकांना मदत करतात. म्हणून हे महापुरुष फक्त शरीरापुरते बद्ध नसतात. शरीर सोडून दिल्यानंतरसुद्धा त्यांचं कार्य सुरूच असतं. म्हणून समजोने जुने वस्त्र देह फेकून देईल, तरी माझा आत्मा कार्य करीत राहील. जोवर नाही होतं सर्व जीव येथे मुक्त, तोवर मी राहीन अखंड कार्यव्रत. म्हणजे जोपर्यंत प्रत्येक मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत मी कार्य करतच राहणार. जरी मी हे स्थूल शरीर सोडून दिलं तरी माझं कार्य काही थांबणार नाही, असं स्वामीजी स्वतः म्हणतात. माझे विचार देशाला देत राहतील प्रेरणा, दिला मी जगाला 1000 वर्षांचा भरणा. मी दिलेले विचार जगाला 1000 वर्षपर्यंत प्रेरणा देत राहील. एवढं मोठं भंडार मी देऊन गेलेलो आहे. आय एम ए व्हॉइस विदाउट ए फॉर्म. मी अशरीरी वाणी आहे. माझं शरीर जरी नसेल तर माझ्या वाणीद्वारे लोकांना प्रेरणा मिळत राहील. माझी पुस्तकं वाचून त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत होईल. कारण हे शब्द नाही, हे वेदवाक्य आहे. ह्या शब्दामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती भरलेली आहे. हे काही पंडितांचे शब्द नाही, तर हे आत्मसाक्षात्कारी पुरुषाचे शब्द आहे. त्यामुळे त्या शब्दामध्ये जोर आहे. आपण जेव्हा स्वामीजींची व्याख्यानं ऐकतो, त्यांचं जीवन वाचतो, तेव्हा आपल्याला किती प्रेरणा मिळते. आपलं चैतन्य जागं होतं. आपलं सगळं आळस निद्रा पळून जाते. जे त्यांचं साहित्य वाचल्यामुळेच तर एवढी प्रेरणा मिळते. आणि आज रामकृष्ण मठामध्ये एवढे संन्यासी आलेले आहे, हे संन्यासी कशामुळे आले? स्वामीजींचं साहित्य वाचून, भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत वाचून हे सगळे संन्यासी झालेले आहे. म्हणजे ही आहे शब्दांची शक्ती. सर्वस्व त्याग करायला तुम्हाला भाग पाडते. कारण स्वामीजींची व्याख्यानं इतकी लॉजिकल आहे की आपण ते नाकारू शकत नाही. कारण तर्कशुद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहे आणि ते पण विदेशियांसमोर. त्यामुळे त्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. आणि हे विचार 50-100 वर्षासाठी दिलेले नाही, 1000 वर्षपर्यंत. भगवान बुद्धांनी जे काही विचार दिले होते, बघा 2500 वर्ष होऊन गेली, अजूनही लोकांना प्रेरणा मिळतच आहे की नाही. तसे स्वामीजींचे विचार जरी स्वामीजी गेले, आता तर सुरुवात आहे, आता आरंभ आहे, आता नुसतं रोपटं आहे. पण यानंतर बघाल तुम्ही कालांतरानं 500-1000 वर्षांनी हा एक विशाल वृक्ष होईल. स्वामीजींच्या शब्दामुळे सगळं जग व्यापून जाईल. सगळ्या जगाला प्रेरणा मिळेल. सुरुवातीला आपल्याला दिसत नाही, फक्त 100-125 वर्ष झाली, आता कुठे सुरुवात झाली. पण हळूहळू याचा व्याप वाढत जाईल. आता 2000 संन्यासी आहे, काही वर्षांना 2 लाख संन्यासी होतील. सगळं जग व्यापून टाकतील. भगवंताच्या कार्याचं आपण मोजमाप करू शकत नाही. त्यांचं कार्य कशा प्रकारे चालत राहील आणि किती वाढेल आणि कसा सगळा भारताला आणि जगाला व्यापून टाकेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर म्हणून स्वामीजी म्हणतात की मी कार्य करतच राहील आणि मी गेल्यानंतर माझा आत्मा कार्य करेल आणि माझी वाणी, माझे शब्द ते सुद्धा लोकांना सतत प्रेरणा देत राहील, त्यांना इन्स्पायर करतील, त्यांच्याद्वारे महान कार्य करून घेईल. ही आहे त्यांच्या वाणीमधली शक्ती. माझे कार्य करण्यासी यारे मदतीला, भक्तिमुक्ती सर्व काही मिळेल तुम्हाला. इथे स्वामीजी म्हणतात की मी जे कार्य सुरू केलेलं आहे, जे स्वामीजी ज्या कार्यासाठी आले होते ते कार्य ते सुरू करून गेले. पण आता त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी माणसं पाहिजे, म्हणून तर त्यांनी ही संघटना सुरू केली. तर स्वामीजी म्हणतात की मी सुरू केलेलं कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही मला मदत करा. ह्या कार्यामध्ये सहभागी व्हा. स्वतःची काळजी करू नका.
तुम्ही जर माझं कार्य केलं ना तर तुम्हाला भक्ती, मुक्ती, ज्ञान सगळं काही मिळेल. बघा, स्वामीजी एवढं आश्वासन देतात की तुम्हाला स्वतःच्या मुक्तीची आणि भक्तीची काळजी करायची गरज नाही. तुम्ही माझं कार्य करा, माझा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला सगळं काही जीवनामध्ये प्राप्त होईल. त्याची काळजी तुम्ही कशाला करता? म्हणजे एवढं मोठं आश्वासन स्वामीजींनी दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या मुक्तीची आणि भक्तीची काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, ते सगळं मी बघून घेईल. तुम्ही माझं काम करता आहात, मग मी ती काळजी घेणार नाही का? बघा, आपला भार स्वामीजींवर आहे. त्यांचं कार्य केलं तर आपली जबाबदारी ते घेणार आहे असा विश्वास पाहिजे. आणि स्वामीजींनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुक्तीची काळजी करायची गरज नाही. माझं कार्य करत जा, सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. भय नका बाळगू, मी राहीन पाठीशी, देशहितासाठी द्या रे प्राणाची आहुती. तुम्ही कशाची हे भीती बाळगू नका. तुम्हाला यश येवो की अपयश येवो, मी तुमच्या पाठीशी आहे ना. जेव्हा निवेदिता भारतामध्ये आली तेव्हा सुरुवातीला ती घाबरायची की मला जमेल की नाही, जमेल की नाही. तेव्हा स्वामीजी तिला म्हणाले की बघ निवेदिता, तू भारतामध्ये आली आणि माझं कार्य सुरू केलं. जरी तुला अपयश आलं, तू माझं कार्य जरी करण्याचं सोडून दिलं, तरी मी तुझ्या पाठीशी नेहमीच राहील. मी तुझा हात कधीही सोडणार नाही. तुझी संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. तू माझं कार्य कर किंवा करू नको, तुला काही भीती बाळगायची गरज नाही. आलं अपयश तर आलं, मी आहे ना, मी पाठीशी आहे. तुला अपयश आलं म्हणून मी काही तुला सोडून देणार नाही. म्हणजे बघा, निवेदिताला अभयदान दिलं की तुला काळजी करायची गरज नाही. काय होईल, यश येईल की अपयश येईल, काय होईल याची काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी सतत आहे. जे भगवंताचं कार्य करतात त्यांच्या पाठीशी भगवंत नेहमीच असतो. सुखामध्ये, दुःखामध्ये, यशामध्ये, अपयशामध्ये नेहमी भगवंत आपला हात धरून असतात. ते आपल्याला कधीही सोडत नाही. आपण जरी त्यांचं कार्य करण्यामध्ये अक्षम असलो तरी त्यांना माहिती आहे की आपल्याकडून होत नाही, म्हणून ते आपल्या पाठीशी नेहमीच राहतात. ते असे आपल्याला धुडकावून देत नाही. बाहेरच्या जगामध्ये काय आहे, तुम्ही चांगलं काम केलं नाही तर तुम्हाला लगेच नोकरीवरून डिसमिस करतात. पण इथे भगवंत तसं करत नाही. तुम्ही थोडं जरी कार्य भगवंतासाठी केलं तरी भगवंत प्रसन्न होतात. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. गीतेमध्ये म्हटलं आहे की इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही थोडं जरी कार्य केलं, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, अशा व्यक्तीची कधीच दुर्गती होऊ शकत नाही. इतरांच्या कल्याणासाठी केलेलं थोडंसं कार्यसुद्धा तुमची दुर्गती होऊ देत नाही, असं गीतेमध्ये म्हटलं आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की भगवंताचं कार्य, स्वामीजींचं कार्य केल्यामुळे आपल्याला आपली स्वतःची काळजी करायची गरज नाही. आपली सगळी काळजी, आपला सगळा भार ते वाहण्यास तयार आहे, सक्षम आहे, करू शकतात. म्हणून आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. काम करिता करिता जरी आले मरण, तरी मी म्हणेन धन्य तुमचे जीवन. म्हणजे तुम्ही माझं काम करता करता जरी मेले तरी मी म्हणेल की तुमचं जीवन धन्य झालं. बघा, काम करिता करिता जरी आले मरण, तरी मी म्हणेन धन्य तुमचे जीवन. म्हणजे स्वार्थासाठी जगण्यापेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जगणं, देशहितासाठी जगणं, स्वामीजींच्या कार्यासाठी जगणं आणि असं महत् कार्य करता करता मृत्यू जरी आला तरी त्यामुळे आपलं कल्याणच होणार आहे. स्वामी म्हणतात की मला आनंदच होईल की तुम्ही कार्य करता करता जर मेले तर मला आनंदच होईल. म्हणजे किड्या माकुड्यासारखं जीवन जगण्यापेक्षा, स्वार्थाचं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही जर जगाच्या हितासाठी कार्य केलं, भगवंतासाठी कार्य केलं, तर त्यामुळे तुमचं जीवन धन्य होईल आणि भगवंताला आनंदच होईल.
अशा प्रकारच्या बलिदानाची आज गरज आहे. स्वामीजींना, भगवान श्री रामकृष्णांना अशा प्रकारचे कार्यकर्ते पाहिजे आहे की जे संपूर्णपणे निस्वार्थ असतील, स्वतःचा मुळीच विचार करणार नाही, संपूर्ण भार भगवंतावर टाकून त्यांचं कार्य करत राहील, मरेपर्यंत करत राहील. जर मरेपर्यंत भगवंताचं कार्य करत राहिलं तर भगवंत आपली काळजी घेणारच. इव्हन साधारण व्यक्ती काळजी घेते तर भगवंत घेणार नाही का? तो सगळं काही आपल्याला देईल. आज आपल्याला कळत नाही भगवंत काय देऊ शकतो. आपल्याला फक्त हे जगच दिसते, पण यापेक्षासुद्धा कितीतरी गोष्टी, मोठमोठ्या गोष्टी आहेत, आपली वाट बघत आहे. पण आपलं त्या गोष्टींकडे लक्षच नाही आहे, कारण आपल्याला कल्पनाच नाही की कितीतरी महान गोष्टी जगामध्ये आहे, ज्या गोष्टी देण्यास भगवंत समर्थ आहे. फक्त भगवंतच देऊ शकतो, आपल्या प्रयत्नाद्वारे प्राप्त करू शकत नाही. फक्त आपण त्यांना शरणागत व्हायला पाहिजे. नरकात जरी गेला तरी आणि न खेचून, विश्वास ठेवा हे विवेकानंदांचे वचन. तर स्वामीजी काय म्हणतात की तुम्ही नरकात जरी गेला तरी तिथूनसुद्धा मी तुम्हाला ओढून घेऊन येईल. माझं कार्य करता करता जर तुम्ही नरकात गेला, तुमच्या हातून एखादी घोडचूक झाली आणि तुम्ही नरकात जरी गेला तरी नरकामधून सुद्धा मी तुम्हाला बाहेर ओढून घेऊन येईल. म्हणजे अजून काय पाहिजे? म्हणजे तुमची कितीही अधोगती झाली, तुम्ही नरकात जरी पडला तरी काळजी करू नका, कारण तुम्ही माझे सेवक आहात. मी तुमचा भार घेतलेला आहे. त्यामुळे नरकामधून ओढून आणण्याचं सामर्थ्य स्वामीजीमध्ये आहे. साक्षात शिवाचा अवतार आहे. तर ते आपल्याला नरकामध्ये जाऊ देईल का? आणि आपल्या काही चुकामुळे जरी नरकामध्ये जरी आपल्याला जाण्याची वेळ आली तरी म्हणतात की मी त्या नरकामधून तुमचा हात धरून तुम्हाला बाहेर ओढून घेऊन येईल, तुम्हाला नरकामध्ये राहू देणार नाही किंवा नरकामध्ये जाऊ देणार नाही. विश्वास ठेवा हे विवेकानंदांचे वचन. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, हे विवेकानंदांचे शब्द आहे. मी जे म्हणतो ते करतो, असं नाही की म्हणायचे एक आणि करायचे एक. तेव्हा स्वामीजींनी आपल्याला केवढं मोठं अभयदान दिलेलं आहे. आपल्याला मृत्यूला मुळीच घाबरायचं नाही. आणि जरी काम करता करता मरण आलं, आपल्या हातून काही चुका जरी झाल्या तरी आपल्या पाठीशी स्वामीजी राहणार आणि आपला हात धरून ते आपल्या नरकामधून बाहेर काढून आपल्याला मुक्त करतील. एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, तुमच्यावर माझे एवढे अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटते की दुसऱ्यांसाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचे मरण पाहून मला आनंदच होईल. म्हणजे मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो, पण तरी मला वाटते की तुम्ही इतरांची सेवा करता करता मृत्यू पत्करावा. त्यामुळे मला आनंदच होईल. स्वामीजी म्हणतात, दुसऱ्यांसाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत, ते तुमचे मरण पाहून मला आनंदच होईल. म्हणजे सगळ्यांनाच मरायचं आहे, मृत्यू तर अटळ आहे, पण अशा प्रकारे आपण मृत्यू स्वीकारला पाहिजे की ज्यामुळे आपलं जीवन सार्थक होईल आणि भगवंत प्रसन्न होईल, स्वामी विवेकानंद प्रसन्न होईल आणि नंतरची काळजी ते घेतील. आपल्या भविष्याची काळजी घेण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला भीती वाटते की अरे काय होईल, मेल्यानंतर काय होईल, मेल्यानंतर काय होईल. ही भीती कुणाला असते? ही भीती स्वार्थी मनुष्याला असते, जो फक्त स्वतःपुरता विचार करतो. ज्याच्या देवावर, स्वामीजीवर विश्वास नाही त्याला भीती वाटते. पण ज्यांनी आपलं जीवन भगवंताच्या हाती समर्पित केलेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन स्वामीजींच्या चरणी समर्पित केलेलं आहे, अशा व्यक्तीला भीतीचं कारण काय? आपण प्रयत्न करायचे, पण यश अपयश तर आपल्या हाती नाही. पण यश देणारे बसले आहे ना, ते म्हणतात की तुम्ही काळजी कशाला करता, ती आमची जबाबदारी आहे. आता तुम्ही आमचे आहात, जेव्हा आम्हाला तुम्ही स्वीकारलेलं आहे, आता तुमची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे.
आणि आम्ही त्यासाठी समर्थ आहोत. आम्ही हजारो लाखो लोकांना मुक्त करू शकतो. म्हणजे भगवंताची आणि स्वामीजींची एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे की मुक्ती त्यांच्या दृष्टीनं तुच्छ आहे. ते हजारो जीवांना एका क्षणात मुक्त करू शकतात. आपल्याला वाटते की आपण साधना करून मुक्ती प्राप्त करून घेऊ, पण त्यांची सेवा केली, त्यांचं कार्य केलं तर मुक्ती, भक्ती, ज्ञान सगळं काय आपल्या हातीच आहे. सगळं काही मिळू शकते. फक्त विश्वास पाहिजे. एकदा का तो विश्वास आपल्यामध्ये आला तर नक्कीच आपल्याला भविष्याची काळजी राहणार नाही. आणि म्हणून स्वामीजी काय म्हणतात, विवेकानंदांची आशा आहे तुमच्यावर, जनसेवेसाठी करा युवा शक्तीचा वापर. तर या विवेकानंदांची तुमच्यावर आशा आहे, युवकांवर आशा आहे, देशबांधवांवर आशा आहे की त्यांनी स्वामीजींच्या कार्यामध्ये मदत करावी. विवेकानंदांची आशा आहे तुमच्यावर, जनसेवेसाठी करा युवा शक्तीचा वापर. तुमच्यामध्ये शक्ती आहे, यूथ पॉवर. आता ही युवा शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे. आता ह्या शक्तीचा योग्य वापर करा. तो योग्य वापर म्हणजे काय, जनसेवेसाठी वापर करा, विध्वंस करण्यासाठी नाही. तर त्या युवा शक्तीचा तुमच्यामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, तर मग इतरांच्या सेवेसाठी त्या शक्तीचा वापर का करत नाही? इतरांना त्रास देणं, इतरांची टिंगल करणं, स्वतःचा स्वार्थ बघणं, यासाठी तुम्ही शक्तीचा अपव्यय करता. पण ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, युवा शक्ती. हीच वेळ आहे त्या युवा शक्तीचा इतरांच्या सेवेसाठी उपयोग करा. कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही. म्हातारपणामध्ये मग आपल्याला पश्चाताप होईल की अरे तरुणपणे मी काहीच करू शकलो नाही, सगळी वाईट कृत्य केली, अधर्माच्या मार्गाने चाललो, याचा पश्चाताप म्हातारपणात होईल. मग उपयोग काय? आता ही संधी आहे, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्यामध्ये बुद्धी आहे, साहस आहे. अशा वेळेसच आपण आपली शक्ती चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. जेव्हा फूल ताजं टवटवीत असतं, फ्रेश असतं, तेव्हाच ते भगवंताला अर्पण करायचं असतं. कोमजलेलं फूल आपण अर्पण करत नाही. तेव्हा जेव्हा आपलं जीवन ताजंतवानं असतं, युवा शक्ती असते, आपल्यामध्ये सामर्थ्य असतं, तेव्हाच आपण आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित केलं पाहिजे आणि आपलं जीवन जनसेवेसाठी आपण खर्ची केलं पाहिजे. तर आपल्याला वाटेल की आपल्या जीवनाचं सार्थक झालं, आपण शांततेनं मरू शकू. आपल्याला वाटेल की आपलं जीवन व्यर्थ गेलं नाही. आता आपल्याला भविष्याची काळजी नाही, कारण आपण अशा लोकांचा आश्रय घेतलेला आहे की ते आपलं भविष्य उज्ज्वलच करणार आहे. आता आपल्याला भविष्याची चिंता करायची काहीही गरज नाही आणि आपण शांतपणे देह ठेवू शकू, शांतपणे या जगाचा निरोप घेऊ शकू, कसलीही भीती मनामध्ये न बाळगता. तर हे आहे स्वामीजींचं विशाल हृदय. स्वामीजींच्या हृदयामध्ये एवढं प्रेम, एवढी करुणा. आणि ते म्हणतात की मी जरी गेलो तरी मी कार्य करत राहणार. आणि ते आजही सूक्ष्म शरीराद्वारे रामकृष्ण संघ चालवत आहे, लोकांना मार्गदर्शन करत आहे, साहित्याद्वारे लोकांना प्रेरणा देत आहे, त्यांच्या कामासाठी त्यांना प्रवृत्त करत आहे. हे सगळं आपण आपल्या इच्छेनं करत नाही, तर भगवंताच्या इच्छेनं, स्वामीजींच्या इच्छेनंच आपण चांगल्या कामाकडे वळत असतो. जेव्हा आपल्याला चांगलं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, ती प्रेरणा ह्या लोकांपासून आलेली असते. आपण आपल्या भरोशावर म्हणू शकत नाही की मी केलं. इवन स्वामीजींचं काम करणं, त्यांचं काम करण्याची संधी मिळणं, ही सुद्धा त्यांचीच कृपा आहे आणि हे सुद्धा त्यांच्या प्रेरणेनं शक्य झालेलं आहे. नाहीतर आपण ते करू शकलो नसतो. आपल्या जीवनामध्ये ती संधी कधी आलीच नसती. तेव्हा ह्या गाण्यावरून आपण बघतो की कशा प्रकारे स्वामीजींचं हृदय विशाल आहे, की शरीर असेपर्यंत त्यांनी प्रचंड कार्य केलं
आणि शरीर सोडल्यानंतरसुद्धा ते कार्य करतच आहे आणि करतच राहणार आहे. आणि ते तर म्हणाले की प्रत्येक व्यक्ती मुक्त होईपर्यंत मी माझं कार्य करतच राहील. एवढं त्यांचं विशाल हृदय आहे. ह्या मानवजातीचे दुःख बघून ते मुक्त होऊ शकत नाही. ते मुक्त झाले असते पण म्हणाले की नाही, मी मुक्त मला मुक्ती नको आहे, मी राहील सूक्ष्म शरीरामध्ये आणि लोकांना मदत करत जाईल, लोकांना मुक्तीच्या ध्येयाकडे घेऊन जात जाईल. म्हणजे ते स्वार्थी नाही, त्यांना फक्त स्वतःची मुक्ती नको आहे, तर लोकांचा उद्धार करण्यासाठीच त्यांचं जीवन आहे. म्हणून इथे आपल्याला कळते की स्वामीजी आणि श्री रामकृष्ण यांनी जरी शरीर सोडलेलं असलं तरी अजूनही ते आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना बघू शकतो, ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात आणि त्यांच्या प्रेरणेनंच हे सगळं काही होत आहे आणि होणार आहे. आणि भविष्यामध्ये एक मोठा वटवृक्ष होणार आहे आणि सगळ्या जगाचं कल्याण होणार आहे. हे स्वामीजी बघू शकले, भगवान श्री रामकृष्ण बघू शकले. आपली दृष्टी म्हणजे अतिशय शॉर्ट साइटेड आहे, आपली दूरदृष्टी नाही. आपण फक्त जवळचंच बघू शकतो, पण हे लोक हजारो वर्षाच्या पुढचं बघू शकतात. त्यामुळे त्यांना कल्पना आहे की भविष्यामध्ये काय होणार आहे. म्हणून आपण त्यांचा आश्रय घेऊन पडून राहायचं, त्यांचं कार्य करत राहायचं. सगळं काही आपल्याला त्यांच्या कृपेनं प्राप्त होईल. तेव्हा हे गाणं आपण ऐकूया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. समजोनी जुने वस्त्र देह फेकून देला, समजोनी जुने वस्त्र देह फेकून देला, तरी माझा आत्मा तरी माझा आत्मा कार्य करीत राहील, कार्य करीत राहील. जोवरी नाही होत सर्व जीव येथे मुक्त, जोवरी नाही होत सर्व जीव येथे मुक्त, तोवरी मी राहीन अखंड कार्य करीत, अखंड कार्य करीत. माझे कार्य करण्यासी या रे तुम्ही मदतीला, माझे कार्य करण्यासी या रे तुम्ही मदतीला. भक्ती मुक्ती सर्व काही मिळेल तुम्हाला, मिळेल तुम्हाला. भय नका बाळगू, मी राहीन पाठीशी,
मी आणीन खेचून विश्वास ठेवा हे विवेकानंदांचे वचन. विवेकानंदांची आशा आहे तुमच्यावर. विवेकानंदांची आशा आहे तुमच्यावर. जनसेवेसाठी करा युवा शक्तीचा वापर. युवा शक्तीचा वापर. युवा शक्तीचा वापर. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.